मंडळी नमस्कार। खरं तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यात येत आहेत आणि या संदर्भातच आज विश्लेषण मी करतोय की महायुतीच्या 4 मंत्र्यांची उद्या खऱ्या अर्थानं कसोटी आहे। म्हणजेच सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय कार्यक्रम सातारा इथं पार पडतोय जिल्हा परिषदेच्या मैदानावर आणि दुसरीकडे 2 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुरस्कार हा किसनवीर सहकारी साखर कारखाना वाई या ठिकाणी पार पडतोय। उद्या मुख्यमंत्री बऱ्याच कालावधीनंतर सातारा जिल्ह्यात येत आहेत आणि 4 जे महायुतीचे मंत्री आहेत म्हणजे भाजपचे जयकुमार गोरे, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे मकरंद आबा पाटील आणि चौथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई शिवसेनेचे। या 4 मंत्र्यांची उद्या खऱ्या अर्थानं कसोटी आहे। मी का कसोटी म्हणतोय, सर्व मंत्री येतील किंवा कोण येतील माहीत नाही, पण उद्या खऱ्या अर्थानं कसोटी आहे। याला कारण असं आहे, 4ही महायुतीचे मंत्री किंबहुना 8च्या 8 आमदार हे महायुतीचे, मात्र गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यात सुरू असलेलं संपूर्ण हे राजकारण जे आहे ते खूप विकोपाला गेलेलं आहे। महायुतीच्या अंतर्गत एकमेकाच्या कुरघोड्या, एकमेकाच्या द्वेषापोटी जे सुरू असलेलं रामायण महाभारत आणि गुद्दागुद्दी पाहिली तुम्ही, एकमेकाचं रक्त काढण्यापर्यंत जी गेलेली जी परिस्थिती आहे ही सगळ्यात राज्यानं पाहिली, देशानं पाहिली आणि महायुतीमध्ये असलेलं एकमेकांचं स्पर्धा प्रचंड प्रमाणात गेल्या 2 ते 2.5 महिन्यात स्पष्टपणे पाहायला मिळाली। उद्या मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता पोहोचत आहेत खरं तर पोलीस कारवाईच्या या ग्राउंडवर आणि हेलिकॉप्टरनी। यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई येणार का, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद आबा पाटील येणार का, शासकीय कार्यक्रम खरं तर आहे, प्रत्येक मंत्र्यांना येणं क्रमप्राप्त आहे आणि येथील अशी अपेक्षा आहे, कारण हा काही राजकीय कार्यक्रम नाही। मात्र या कार्यक्रमात खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या समोर हे सर्व पक्ष जे आहेत म्हणजे भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचं मनोमिलन होणार का वरवरच या ठिकाणी येणं होईल। दुसरीकडं दुपारी 2 वाजता भाजपचेच नेते असलेले नितीन गडकरी यांना पुरस्कार प्रदान होतोय, आबासाहेब विवेक पुरस्कार आणि नितीन गडकरींना होतोय। यावेळी भाजपचे मंत्री तिथे जाणार का दुपारी हा कार्यक्रम संपल्यानंतर, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना हा मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्यांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाला जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जाणार का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर उद्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला हे 4ही मंत्री उपस्थित असतील त्याबद्दल दुमत नाही, मात्र मनापासून हे सगळे एकत्र होणार का, कारण त्याच वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष असणार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुद्धा असणार, किंबहुना त्यांच्या समोर केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा येणार आहेत, ग्रामीण विकास मंत्री, केंद्रीय मंत्री। यामुळं या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री काही कानपिचका देतात का या 4ही मंत्र्यांना की महायुती म्हणून तुम्ही तर एक संगमाने काम करा जिल्ह्यात आणि चांगल्या पद्धतीने विकासात्मक कामं करा, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे। ते सांगतात का हे सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे। एकंदरीत आजचा विश्लेषणाचा आजचा विषय व्हिडिओ करण्याचं कारण काय, तर गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून सुरू असलेलं सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सुरू असलेलं रामायण महाभारत, उद्या या रामायण महाभारताचा या झालेल्या या सगळ्या गोष्टीवर पडदा पडणार का आणि मुख्यमंत्री यावर काय सल्ला देणार या 4ही मंत्र्यांना, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कारण सातारा जिल्ह्यातील 4ही महायुतीचे मंत्री एकत्र आल्याशिवाय सातारा जिल्ह्याचा विकास होऊ शकणार नाही। एकमेकाच्या पाय ओढण्यामुळं, एकमेकाच्या पक्षीय दुराव्यामुळं खूप मोठं नुकसान सातारा जिल्ह्याला सहन करावं लागतंय सुद्धा आणि आगामी काळात लागेल सुद्धा, कारण दुष्काळासारखी भीषण परिस्थिती सध्या तरी दिसते। अनेक प्रश्न आहेत, जलसिंचनाचे प्रश्न आहेत, IT सेंटर जे आता जो निधी उपलब्ध झाला तो त्याचं साधारणतः प्लॅनिंग आहे, नवीन कंपन्या या ठिकाणी येत आहेत, रस्त्याची कामं रखडलेली आहेत, राष्ट्रीय महामार्गासारखे मोठे प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झाला आहे। यासारखी
कामे करून घेण्यासाठी माहितीच्या मंत्र्यांनी एकत्र एक दिलं आलं पाहिजे, हाच उद्देश आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे एकत्र येतात का, दोन्ही कार्यक्रमात एकत्र येतात का, हे मनापासून त्यांचे बॉडी लँग्वेज काय असेल हे सुद्धा टिकणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. हे नक्की आम्ही उद्या टिकवू आणि उद्या सुद्धा विश्लेषण नक्की करणार की काय परिस्थिती सध्या होते. मात्र एकंदरीतच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये उद्या मुख्यमंत्री येतात आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर हे चारही मंत्री मनापासून एकत्र येतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. पात्रा यशवंत.